नमस्कार, मी रश्मी अजित कुलकर्णी. सुंदर अशा सकाळी मी आपल्या हक्काच्या घर किचन आणि फिरस्ती या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करत आहे. सकाळ झाली की आपल्या बायकांच्या डोक्यात एकच विचार असतो की आज स्वयंपाक काय बनवायचा, आणि त्यात सगळे जर घरी असतील तर मग फरमाईशी वेगळीच असते. चला तर मग आज बनवूया खानदेश स्पेशल झणझणीत आणि चवदार अशी शेवभाजी. त्यासाठी मी बाजारात मिळणारी जाड शेव घेऊन आले. भाजीसाठी कांदे आणि टोमॅटोचे छानपैकी काप करून घेतले. दुसरीकडे मी एका पॅनमध्ये मिरची, लसूण, आलं आणि कोरडे खोबरे थोडेसे परतवायला ठेवून दिले आणि दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा आणि टोमॅटो फ्राय करायला ठेवलं. ह्या सर्व गोष्टी त्यानंतर मी मिक्सी जारमधून कोथिंबीर टाकून बारीक अशी त्याची पेस्ट करून घेतली. कांदा थोडासा तेलात परतवला ना तर भाजीला खमंग अशी चव येते, म्हणून मी नेहमीच कांदा तेलात थोडासा फ्राय करून घेत असते. आपली पेस्ट तयार झाल्यानंतर मी एका पॅनला गरम करायला ठेवलं. त्यामध्ये तेल गरम करून झाल्यानंतर मोहरी, जिरे आणि हिंग ॲड केलं. पण इथे मोहरी जिरे हे ऑप्शनल बरं का, मला रोजची सवय आणि आवडतं म्हणून मी ते ॲड केले. हे सर्व झाल्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेला कांदा परतवायला ठेवला. तो लालसर होईपर्यंत मी परतू दिला. कांदा लालसर परतवला ना तर त्याची एक चव जी असते ना ती खूप वेगळी असते. कांदा लालसर परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी जी पेस्ट केली होती ती ॲड केली आणि त्याला थोडंसं परतून वाफ यायला ठेवली. आता जेवण म्हटलं तर भाजी करून कसं चालेल मैत्रिणींनो, म्हणून मी पटकन भाताचा कुकरही गॅसवर चढवला आणि आपली भाजी थोडीशी वाफ येऊ दिल्यानंतर त्यात सर्व प्रकारचे मसाले ॲड करायला सुरुवात केली, ज्यात धनेपूड, जिरेपूड, काळा मसाला, गरम मसाला, तिखट, मीठ अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये ॲड करून मी परतवून घेतलं आणि हलकंसं गरम पाणी टाकून त्याला मिक्स करून घेतलं आणि एक वाफ काढायला ठेवली. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार पाणी ॲड करता येऊ शकतं. स्वयंपाक म्हणजे फक्त पोट भरणं नाही बरं का मैत्रिणींनो, तर तो असतो आपल्या माणसांच्या चेहऱ्यावर हास्य फिरवण्याचा एक सुंदर असा मार्ग. चला पुन्हा एकदा भाजीकडे वळूया. या भाजीसोबत तुम्ही गरमागरम आणि भाकरी किंवा पोळी दोन्हीही खाऊ शकतात. मी आज पोळी बनवली होती. मधून मी आपल्या भाजीला उकळी फुटली का हे चेक करत होते. भाजीला एकदा उकळी फुटली ना की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकली की भाजीचा जो घमघमाट सुटतो ना तो एकच नंबर असतो. नंतर भाजी सर्व करताना आपल्याला त्यात शेव ॲड करून सर्व करता येईल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच चविष्ट सोप्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.